आमच्या घराचा हा नित्यनियम होता. संध्याकाळ झाली की आमचे तात्या आमच्याकडून शुभं करोती, पाढे पर्वचा असं म्हणून घ्यायचे. मग दीडकी, निमकी, पावकी, अडीचकी यांची घोकमपट्टी व्हायची. मग तात्या त्यांच्या खर्चातल्या आवाजामध्ये रामरक्षा सुरू करायचे. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. हे ऐकू येताच आजी आमची पानं वाढायला घ्यायची. मग तस्मात भावेन कारुण्य रक्ष रक्ष परमेश्वर असं म्हणून आम्ही लहान मुलं मोठ्यांच्या पाया पडायचो आणि जेवायला बसायचो. तिन्ही सांज अशीच जायची. कधी झोप यायची ते कळायचंही नाही. एकदम पहाटे ओम नमस्ते गणपतेय त्वमेव प्रत्यक्ष तत्त्वमसि त्वमेव केवल कर्तासि त्वमेव केवल धर्तासि त्वमेव केवल हर्तासि त्व साक्षादात्मासि नित्यम. हे ऐकू यायचं आणि जाग यायची. किती छान दिवस होते ते. अजूनही मन लहान होतं आणि आजी आजोबा आणि गावातलं ते निवांत आयुष्य आठवतं.